हाय, आज आपण रिलेशन बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू या पॉइंट विषयी पाहणार आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण व्हॉट इज एन्थॅल्पी अँड चेंज इन एन्थॅल्पी याच्यासाठी इक्वेशन पाहिलं होतं. त्या पॉइंटलाच कन्सिडर करून आपल्याला पुढे जायचं. बा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे रिलेशनशिप बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू. व्हेरी आय एम पे याच्यावर 2 मार्क्ससाठी थेअरीसाठी क्वेश्चन विचारला जातो. तर नक्की काय बा रिलेशनशिप बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू काय म्हणतोय? अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ चेंज इन एन्थॅल्पी. लास्ट पॉइंट आपण जिथं एंड केला होता तिथून हा पॉइंट चालू होतोय. अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ चेंज इन एन्थॅल्पी काय डेफिनेशन होती? डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी इंटू डेल्टा व्ही. क्या होता? डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी इंटू डेल्टा व्ही. बट व्हॉट इज डेल्टा व्ही? डेल्टा व्ही इज इक्वल टू V2 मायनस V1. काय डेल्टा व्ही? डेल्टा व्ही इज चेंज इन व्हॅल्यू दॅट इज इक्वल टू V2 मायनस V1. फायनल व्हॅल्यू मायनस इनिशियल व्हॅल्यू. डेल्टा व्ही ची व्हॅल्यू पुटअप करा. इक्वेशन काय होईल? डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी इन ब्रॅकेट V2 मायनस V1. इक्वेशन काय झालं? डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही ची व्हॅल्यू V2 मायनस V1. आता ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्या. काय होईल बा? डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस PV2. समजतंय? डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस PV2 मायनस PV1. काय मिळालं? PV2 मायनस PV1. ओके. बट अकॉर्डिंग टू आयडियल गॅस इक्वेशन काय? PV इज इक्वल टू NRT. PV ची व्हॅल्यू काय? NRT. मग काय होईल? PV इज इक्वल टू जर NRT असेल तर PV1 इज इक्वल टू काय होईल? N1RT and PV2 इज इक्वल टू N2RT. समजतंय? अकॉर्डिंग टू आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू NRT. याच्या खाली पॉइंट लिहायचा हा. बट PV इज इक्वल टू NRT. देअरफॉर काय? PV1 इज इक्वल टू N1RT and PV2 इज इक्वल टू N2RT. PV1 and PV2 च्या व्हॅल्यू इथं पुटअप करा. काय मिळेल? इक्वेशन डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस PV2 ची व्हॅल्यू N2RT मायनस PV1 ची व्हॅल्यू N1RT. ओके. म्हणजे इक्वेशन काय मिळालं? डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस N2RT मायनस N1RT. ओके. आता यातून RT बाजूला काढा. इक्वेशन काय होईल? डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस यातून RT बाजूला काढला. RT राहिला काय? N2 मायनस N1. समजतंय? डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस RT इन ब्रॅकेट N2 मायनस N1. बट व्हॉट? N2 minus N1 is equal to delta N. N2 minus N1 is equal to काय? Delta N. इक्वेशन काय होईल? डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस RT N2 minus N1 डेल्टा N. ओके. इक्वेशन काय मिळालं? डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस RT इंटू डेल्टा N. पण हा जो डेल्टा आहे ना, हा डेल्टा एन कोणासाठी? ओनली अँड ओनली फॉर गॅस. कोणासाठी? ओनली अँड ओनली फॉर गॅसेस. रिलेशन बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू याच्यासाठी जे फायनल इक्वेशन मिळालं ते काय मिळालं? डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस RT इंटू डेल्टा एन गॅसेस. समजलं? काय मिळालं? डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस RT इंटू डेल्टा एन गॅसियस. ओके.
तर खूप IMP असा पॉइंट आहे की ज्याच्यावर 2 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जातो. क्वेश्चन कसा विचारला जाईल? शो दॅट डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस RT इंटू डेल्टा एन. क्वेश्चन कसा विचारला जाईल? शो दॅट डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस RT इंटू डेल्टा एन, किंवा derive the expression for relation between delta H and delta U. थर्मोडायनॅमिक्स या चॅप्टर मधील आतापर्यंत बोर्डसाठी सर्वात जास्त विचारला गेलेला क्वेश्चन आहे हा. काय म्हणतो मी? थर्मोडायनॅमिक चॅप्टर मधील सर्वात जास्त वेळा ज्याच्यावर क्वेश्चन विचारला गेलाय तो हा पॉइंट आहे. कोणता? रिलेशन बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू. ओके, आता बा डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू कधी असेल? डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू कधी असेल? कधी असेल? 2 कंडिशन मध्ये असेल. एक चेंज इन व्हॉल्यूम, एक चेंज इन व्हॉल्यूम हा किती असेल? 0 असेल. चेंज इन व्हॉल्यूम किती असेल? 0 असेल. म्हणजे डेल्टा व्ही इज इक्वल टू जर 0 असेल, डेल्टा व्ही इज इक्वल टू 0 असेल तर पी इंटू डेल्टा ही व्हॅल्यू काय झाली? 0 झाली. पी इंटू डेल्टा व्ही व्हॅल्यू काय झाली? 0 झाली. मग अशा वेळेस डेल्टा एच इज इक्वल टू काय असेल? डेल्टा व्ही असेल. डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू असेल. क्लिअर झालं? ही एक कंडिशन की ज्याच्यामध्ये डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू असतो. दुसरी कंडिशन, कोणत्या कंडिशन मध्ये डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू असू शकतो? जर रिएक्शन गॅसेस स्टेटला आहे, सपोज या टाइपचं रिएक्शन आहे, H2 गॅसियस प्लस I2 गॅसियस इज इन इक्विलिब्रियम विथ ट्वाइस HI गॅसियस. तर या रिएक्शनचा जर डेल्टा एन काढायचा झाला, या रिएक्शनचा जर डेल्टा एन काढायचा झाला तर डेल्टा एन काय? डेल्टा एन इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस प्रोडक्ट. काय? नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस प्रोडक्ट. मोल्स ऑफ गॅसियस प्रोडक्ट मायनस मोल्स ऑफ गॅसियस रिएक्टंट. मोल्स ऑफ गॅसियस प्रोडक्ट किती आहे? 2 मोल, 2 मायनस मोल्स ऑफ गॅसियस रिएक्टंट किती आहे? 1 आणि 1 2. 2 मायनस 2 0. डेल्टा एन काय आला? 0. डेल्टा एन काय आला? 0. जर डेल्टा एन 0 आला, डेल्टा एन 0 आला तर RT इंटू डेल्टा एन ही व्हॅल्यू काय झाली? 0 झाली. RT इंटू डेल्टा एन ही व्हॅल्यू काय झाली? 0 झाली. मग RT इंटू डेल्टा एन जर 0 झाला तर डेल्टा एच इज इक्वल टू काय झाला? डेल्टा यू. समजते? डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू. डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू कधी मिळेल? कधी मिळेल? एक, इफ डेल्टा व्ही इज इक्वल टू 0. डेल्टा व्ही इज इक्वल टू 0 असेल तर इक्वेशन काय होईल? पी इंटू डेल्टा व्ही इज इक्वल टू 0. देअरफॉर डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू. एक. दुसरी गोष्ट, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू कधी असेल? इफ डेल्टा एन इज इक्वल टू 0. जर केमिकल रिएक्शन मध्ये मोल्स ऑफ गॅसियस प्रोडक्ट आर एक्झॅक्टली इक्वल टू मोल्स ऑफ गॅसियस रिएक्टंट असा असेल तर डेल्टा एन ची व्हॅल्यू 0 असते. आणि डेल्टा एन जर 0 असेल तर RT इंटू डेल्टा एन हा 0 होतो आणि त्यावेळेस डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू मिळतो. समजलं? 2 कंडिशन झाल्या. पहिली कंडिशन when डेल्टा व्ही इज इक्वल टू 0. सेकंड when डेल्टा एन इज इक्वल टू 0. तिसरी कंडिशन कोणती आहे? जर रिएक्शन सॉलिड किंवा लिक्विड मीडियमला असेल, जर रिएक्शन काय असेल? सॉलिड किंवा लिक्विड मीडियमला असेल तर त्यावेळेस तुमचा जो चेंज इन व्हॉल्यूम असेल, जो चेंज इन व्हॉल्यूम असेल तो काय असतो? 0 असतो. आणि अशा वेळेस रिएक्शन काय असते? डेल्टा एन ची व्हॅल्यू काय मिळते तुम्हाला? सॉरी, डेल्टा व्ही ची व्हॅल्यू काय मिळते? 0 मिळते. आणि त्यावेळेस डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू मिळतो. क्लिअर झालं? तर 3 कंडिशन आहेत. डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू कधी मिळेल? कधी मिळेल? एक, when डेल्टा व्ही इज इक्वल टू 0. 2, डेल्टा एन इज इक्वल टू 0. आणि 3, when reaction is carried out in solid or liquid medium.
क्लिअर झालं? तर याप्रमाणे अतिशय महत्वाचा असा पॉईंट आहे कोणता, रिलेशनशिप बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू. याच्यासाठी एक्सप्रेशन तयार करा एक, आणि दुसरी गोष्ट डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू, याच्यासाठी कंडिशन द्या, 3 कंडिशन. दोन्ही पॉइंटवर आतापर्यंत क्वेश्चन विचारला गेलेला आहे. नेक्स्ट पॉइंट आहे वर्क डन इन केमिकल रिएक्शन. नेक्स्ट पॉइंट काय, वर्क डन इन केमिकल रिएक्शन. हाही IMP पॉइंट आहे. आपण मागे पाहिलेलं प्रेशर व्हॉल्यूम वर्क मध्ये काय पाहिले, अकॉर्डिंग टू प्रेशर व्हॉल्यूम वर्क किंवा अकॉर्डिंग टू वर्क डन इन केमिकल रिएक्शन. अकॉर्डिंग टू वर्क डन इन केमिकल रिएक्शन किंवा त्याला आपण काय म्हणतो, PV वर्क म्हणतो. काय म्हणतो, PV वर्क. काय पाहिले, W इज इक्वल टू मायनस PEX इंटू डेल्टा व्ही. काय पाहिले, W इज इक्वल टू मायनस PEX इंटू डेल्टा व्ही. इथं PEX म्हणजे काय, एक्सटर्नल प्रेशर आणि सराउंडिंगचा प्रेशर आहे. W इज इक्वल टू मायनस PEX इंटू डेल्टा व्ही. म्हणजे तुम्ही काय म्हणते बा, बट व्हॉट PEX इज इक्वल टू P. काय अज्युम करायचं आहे, PEX is equal to P. That means pressure inside the system and pressure outside the system, those are equal. PEX is equal to P. Then हे इक्वेशन कसं होईल मग, W is equal to minus P. PX ची व्हॅल्यू किती, P इंटू डेल्टा व्ही. काय मिळालं, W is equal to minus P इंटू डेल्टा व्ही. बट डेल्टा व्ही इज इक्वल टू काय, V2 minus V1, but delta V is equal to काय, V2 minus V1. इक्वेशन काय होईल, W is equal to minus P, डेल्टा V ची व्हॅल्यू किती, V2 minus V1. समजतं बा, W is equal to minus P in bracket V2 minus V1 because delta V is equal to V2 minus V1. ब्रॅकेट सॉल्व करा, काय होईल, W is equal to minus P इंटू V2 म्हणजे काय झाला, मायनस PV2. मायनस मायनस प्लस PV1. इक्वेशन काय झालं, याच्यानुसार W इज इक्वल टू मायनस PV2 प्लस PV1. ओके, बट PV इज इक्वल टू काय, NRT. PV इज इक्वल टू काय, NRT. तर PV2 इज इक्वल टू काय होईल, N2RT आणि PV1 इज इक्वल टू N1RT. समजतंय, PV2 इज इक्वल टू N2RT and PV1 इज इक्वल टू N1RT. ओके, व्हॅल्यू पुटअप करा. इक्वेशन काय झालं बा, W इज इक्वल टू मायनस PV2 ची व्हॅल्यू N2RT प्लस PV1 ची व्हॅल्यू N1RT. ओके, मायनस RT बाजूला काढला, यातून मायनस RT बाजूला काढला. इक्वेशन काय मिळालं, W इज इक्वल टू मायनस RT इन ब्रॅकेट N2 मायनस N1. इक्वेशन काय मिळालं, W इज इक्वल टू मायनस N2 मायनस N1 RT कॉमन. म्हणजे काय मिळालं, W इज इक्वल टू मायनस RT इन ब्रॅकेट N2 मायनस N1. But N2 minus N1 is equal to delta N. N2 minus N1 is equal to delta N. Therefore, this equation becomes W is equal to minus RT into delta N. So, W is equal to minus delta N into RT. समजलं? Again here, this delta N is gaseous. This guy W is equal to minus delta N gaseous into RT. समजलं? तर याच्यावरही 2 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो. काय पॉइंट आहे, वर्क डन इन केमिकल रिएक्शन. ते तुम्हाला विचारलं, कॅल्क्युलेट किंवा डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर वर्क डन इन केमिकल रिएक्शन. तर याच्यासाठी हे इक्वेशन मिळालं पाहिजे, W इज इक्वल टू मायनस डेल्टा एन इंटू RT. तर 2 एक्सप्रेशन आहेत. एक कोणतं, त्याच्या अगोदर पाहिलेलं रिलेशनशिप बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू. बा
पहिला पॉईंट होता रिलेशनशिप बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू. याच्यामध्ये आपल्याला इक्वेशन मिळालं होतं डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस आर टी इंटू डेल्टा एन. याच्यानंतर वर्क डन इन केमिकल रिएक्शन साठी इक्वेशन मिळालं डब्ल्यू इज इक्वल टू मायनस डेल्टा एन इंटू आर टी. आणि याच्या बरोबर तिसरा पॉईंट पाहिला होता कंडिशन्स फॉर डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू. डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू साठी कंडिशन कोणकोणते आहेत? कोणकोणते कंडिशन आहेत? पहिली, इफ डेल्टा व्ही इज इक्वल टू 0 देन डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू. पहिली कंडिशन काय? डेल्टा व्ही इज इक्वल टू 0 असेल. सिस्टीम कशी आहे? क्लोज सिस्टीमला आहे. सिस्टीम कशी आहे? क्लोज आहे. क्लोज सिस्टीम असेल तर डेल्टा व्ही इज इक्वल टू 0 असतो आणि डेल्टा व्ही इज इक्वल टू 0 असेल तर डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू मिळतो. एक कंडिशन. दुसरी, जर रिएक्शन सॉलिड किंवा लिक्विड मिडियमला असेल, रिएक्शन जर सॉलिड किंवा लिक्विड मिडियमला असेल तर याच्यामध्ये कोणताही चेंज इन व्हॉल्यूम मिळत नाही. कारण चेंज इन व्हॉल्यूम कोणासाठी मिळतो? एक्सपान्शन किंवा कॉम्प्रेशन मध्ये. एक्सपान्शन किंवा कॉम्प्रेशन कोणाचं होतं? गॅसचं. गॅस एक्सपांड झाला व्हॉल्यूम वाढला, गॅस कॉम्प्रेस झाला व्हॉल्यूम कमी झाला. पण गॅसेसच्या ऐवजी जर सॉलिड किंवा लिक्विड असतील तर सॉलिड आणि लिक्विड कसे आहेत? नियर अबाउट नॉन कॉम्प्रेसिबल आहेत. सॉलिड्स आर नॉन कॉम्प्रेसिबल, लिक्विड्स आर स्लाइटली कॉम्प्रेसिबल, म्हणजे लेस कॉम्प्रेसिबल आहेत. त्यामुळे रिएक्शन जर सॉलिड किंवा लिक्विड मिडियमला असेल तर डेल्टा व्ही ची व्हॅल्यू काय मिळते? 0 मिळते. डेल्टा व्ही इज इक्वल टू 0 असेल अगेन डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू मिळेल. ही पहिली कंडिशन रिएक्शन क्लोज सिस्टीमला आहे. डेल्टा व्ही इज इक्वल टू 0 देन डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू. दुसरी कंडिशन, इफ रिएक्शन इज कॅरिड आउट इन सॉलिड और liquid medium then delta V is equal to 0, therefore delta H is equal to delta U. And third, delta N for the reaction is 0 then delta H is equal to delta U. अशा delta H is equal to delta U साठी 3 कंडिशन आहेत. म्हणजेच आज आपण इथं 3 पॉइंट कव्हर केलेले आहेत. पहिला पॉइंट रिलेशनशिप बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू. सेकंड पॉइंट वर्क डन इन केमिकल रिएक्शन किंवा याला प्रेशर व्हॉल्यूम वर्क. वर्क डन इन केमिकल रिएक्शन कोणतं? प्रेशर व्हॉल्यूम वर्क. त्यासाठी इक्वेशन. आणि थर्ड, कंडिशन्स फॉर कोणासाठी? कंडिशन्स फॉर डेल्टा एच अँड डेल्टा यू. ओके. या इक्वेशन साठी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस आर टी इंटू डेल्टा एन. या इक्वेशन वरून तुम्हाला वर्क डन बाय द सिस्टीम किंवा वर्क डन ऑन द सिस्टीम याच्यासाठी क्वेश्चन विचारले जातात. क्वेश्चन कसे असतात ते बघायचं आपल्याला. सपोज याप्रमाणे एक इक्वेशन दिलेलं आहे. काय इक्वेशन आहे? CaCO3 सॉलिड इज इन इक्विलिब्रियम विथ CaO कॅल्शियम ऑक्साइड सॉलिड प्लस CO2. आणि आपल्याला काय सांगायचं इथं की या केमिकल रिएक्शन मध्ये काय झालं? वर्क सिस्टीमनं केलं की वर्क सराउंडिंगनं केलं, म्हणजे सिस्टीमवर झालं. तर सर्वात महत्वाचं आपलं इक्वेशन बघा, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस आर टी इंटू डेल्टा एन. आर कॉन्स्टंट आहे, टी टेम्परेचर दिलेलं असेल. ओके. जेस आपल्याला डेल्टा एन महत्वाचा आहे, डेल्टा एन काढणे. तर या इक्वेशन साठी डेल्टा एन बा. डेल्टा एन काय असतो? मोल्स ऑफ गॅसियस प्रोडक्ट. मोल्स ऑफ गॅसियस प्रोडक्ट मायनस मोल्स ऑफ गॅसियस रिएक्टंट. मग या केमिकल रिएक्शन मध्ये प्रोडक्ट मध्ये गॅसचे मोल किती आहेत? हा गॅस आहे का? नाही. हा गॅस आहे का? आहे. हा किती मोल आहे? 1. म्हणजेच गॅसियस प्रोडक्ट किती मोल आहे? 1. गॅसियस प्रोडक्ट किती आहे? 1 मोल. गॅसियस रिएक्टंट किती आहे? सॉलिड आहे. सॉलिड कन्सिडर करायचा नाही. डेल्टा एन मध्ये काय सांगितलंय? व्हॉट इज डेल्टा एन? मोल्स ऑफ गॅसियस प्रोडक्ट मायनस मोल्स ऑफ गॅसियस रिएक्टंट. सॉलिड आणि लिक्विड कन्सिडर करायचे नाही. जे गॅसियस प्रोडक्ट किती आहे? 1 मोल. गॅसियस प्रोडक्ट किती आहे? 1 मोल. गॅसियस रिएक्टंट किती आहे? 0. म्हणजे काय झाला? 1 मायनस 0 इज इक्वल टू काय आलं? 1. समजलं? डेल्टा एनची व्हॅल्यू काय आली? 1 आली. डेल्टा एनची व्हॅल्यू काय आली? 1. डेल्टा एनची व्हॅल्यू पुटअप करा. डेल्टा एन कसा आलाय? पॉझिटिव्ह. डेल्टा एन कसा आलाय? पॉझिटिव्ह. डब्ल्यू कसा असेल? निगेटिव्ह. कारण डेल्टा एनची व्हॅल्यू कशी आली? पॉझिटिव्ह. 1 इंटू आर टी. डब्ल्यू कसा होईल? निगेटिव्ह. आणि डब्ल्यू जर निगेटिव्ह असेल तर काय झालं? वर्क डन
बाय द सिस्टीम ऑन सराउंडिंग. म्हणजे या केमिकल रिएक्शन मध्ये काय झालं, सिस्टीमनं वर्क केलं. या केमिकल रिएक्शन मध्ये काय झालं, सिस्टीमनं वर्क केलं. कुणावर, सराउंडिंगवर. वर्क डन बाय द सिस्टीम ऑन सराउंडिंग बिकॉज डेल्टा एन इज पॉझिटिव्ह. डेल्टा एन पॉझिटिव्ह, डब्ल्यू निगेटिव्ह. ओके. तर सेकंड रिएक्शन बघा. या रिएक्शन मध्ये डेल्टा एन काय येतोय बघायस. मोल्स ऑफ गॅसियस प्रोडक्ट हा किती आहे, 1 मोल. हा किती आहे, 2 मोल. पण हा कोणत्या स्टेट मध्ये, लिक्विड मध्ये. त्यामुळं हा कन्सिडर करायचा नाही. समजलं. येस, गॅसियस प्रोडक्ट किती आहे, 1 मोल. 1 मायनस इकडे बघा, हा किती आहे, 1 मोल. हा किती आहे, 2 मोल. 2 आणि 1 3. 1 मायनस 3 इज इक्वल टू काय आला, मायनस डेल्टा एन ची व्हॅल्यू काय आली, -2. तर डेल्टा एन हा जो -2 आला, डेल्टा एन किती आला, -2. हा डेल्टा एन -2 इथं पुटअप करा. मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. म्हणजे या प्रोसेस मध्ये डब्ल्यू ची व्हॅल्यू काय मिळाली, डब्ल्यू ची व्हॅल्यू काय मिळाली, पॉझिटिव्ह मिळाली. डब्ल्यू ची व्हॅल्यू काय मिळाली, पॉझिटिव्ह मिळाली. म्हणजेच मिथेनचं कंबशन होत असताना पहिला जो गॅसियस होता, गॅसचा व्हॉल्यूम किती होता, 3 मोल होता. तो किती झाला, 1 मोल झाला. म्हणजे काय झालं, कॉम्प्रेशन झालं. काय झालं, कॉम्प्रेशन झालं. दॅट मीन्स इन दिस प्रोसेस वर्क इज डन ऑन द सिस्टीम बाय सराउंडिंग. म्हणजे या प्रोसेसमध्ये वर्क कुणी केलं, सराउंडिंगनं. कोणावर, सिस्टीमवर. इथं काय झालं होतं, वर्क डन बाय द सिस्टीम ऑन सराउंडिंग. इथं काय मिळालं, वर्क डन ऑन द सिस्टीम. वर्क डन ऑन द सिस्टीम बाय सराउंडिंग. क्लिअर आलं. देन नेक्स्ट हे रिएक्शन बघा. या रिएक्शन मध्ये डेल्टा एन काय येतोय, 2 मायनस 3 आणि 1 4 4 काय आला, -2. अगेन डेल्टा एन काय आला, निगेटिव्ह. डेल्टा एन निगेटिव्ह, दिस निगेटिव्ह, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. डब्ल्यू काय आला, पॉझिटिव्ह. काय, वर्क डन ऑन द सिस्टीम बाय सराउंडिंग. कारण डेल्टा एन ची व्हॅल्यू कशी आहे, निगेटिव्ह. समजतंय. अशा टाईपचे रिएक्शन असेल तर सिस्टीमने वर्क केलं, डब्ल्यू कसा यायला पाहिजे, निगेटिव्ह. अशा टाईपची केमिकल रिएक्शन असेल तर वर्क डन ऑन द सिस्टीम. कारण डेल्टा एन कसा आहे, निगेटिव्ह. डब्ल्यू कसा येईल, पॉझिटिव्ह. अशा टाईपचे रिएक्शन असेल तर डेल्टा एन कसा येईल, निगेटिव्ह. डब्ल्यू कसा येईल, पॉझिटिव्ह. वर्क डन ऑन द सिस्टीम. लक्षात ठेवा, याच्यावर जेईला, नेटला, सीईटीला ऑल फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत. सिंपल क्वेश्चन आहेत. त्यासाठी डब्ल्यू ची व्हॅल्यू कशी आहे, निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे. क्लिअर झालं. तर अतिशय महत्वाचा पॉईंट आहे. इथं डब्ल्यू कसा मिळाला, निगेटिव्ह मिळाला. कारण डेल्टा एन पॉझिटिव्ह आहे. डेल्टा एन पॉझिटिव्ह, डब्ल्यू निगेटिव्ह. डेल्टा एन निगेटिव्ह, डब्ल्यू पॉझिटिव्ह. डेल्टा एन निगेटिव्ह, डब्ल्यू पॉझिटिव्ह. तर इथं बघा, इथं काय, प्रोडक्ट 1 गॅस किती मोल आहे, 2 मोल. रिएक्टंट किती आहे, 1 मोल. 2 - 1 इज इक्वल टू 1. डेल्टा एन कसा मिळाला, पॉझिटिव्ह. डेल्टा एन पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, निगेटिव्ह. डब्ल्यू निगेटिव्ह. वर्क डन बाय द सिस्टीम ऑन सराउंडिंग. डब्ल्यू कसा आला, निगेटिव्ह. येस, या 2 केमिकल रिएक्शन आहेत, फर्स्ट अँड लास्ट, की जिथं काय झालं, वर्क डन बाय द सिस्टीम ऑन सराउंडिंग. आणि इथं काय मिळालंय, या 2 केमिकल रिएक्शन मध्ये वर्क डन बाय द सराउंडिंग ऑन सिस्टीम. समजलं, वर्क डन ऑन द सिस्टीम बाय सराउंडिंग. क्लिअर झालं. तर या टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम असणारच आहे या टाईपमध्ये. या टाईपमध्ये जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील तर तुम्हाला डेल्टा एन कॅल्क्युलेट करणं अतिशय महत्वाचं आहे. जर डेल्टा एन कॅल्क्युलेट नाही करता आला तर अशा टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीत. डेल्टा एन चुकला, प्रॉब्लेम चुकला. ओके. देन नेक्स्ट बा, या टाईपचा प्रॉब्लेम आहे. सपोज असा प्रॉब्लेम दिलाय, H2 गॅसियस प्लस I2 गॅसियस
इन इक्विलिब्रियम विथ ट्वाइस ऑफ HI गॅसेस. याच्यासाठी डेल्टा एन काढायचं. काय असेल डेल्टा एन? मोल्स ऑफ प्रोडक्ट किती आहे? 2 मोल. इथं काय येईल? 2 मायनस मोल्स ऑफ रिएक्टंट किती आहे? 1 आणि 1 2. 2 मोल. डेल्टा एन ची व्हॅल्यू काय आली? 0. डेल्टा एन काय आला? 0. या केमिकल रिएक्शन साठी मोल्स ऑफ गॅसेस प्रोडक्ट किती आहे? 2 मोल. मोल्स ऑफ गॅसेस रिएक्टंट किती आहे? 2 मोल. डेल्टा एन काय आला? 2 - 2 इज इक्वल टू 0. डेल्टा एन जर 0 असेल तर ही टर्म काय झाली? 0. वर्क काय आलं? डब्ल्यू ची व्हॅल्यू काय आली? 0. दॅट मीन्स नो वर्क. येस, वर्क डन बाय द सिस्टीम इन आहे आणि वर्क डन ऑन द सिस्टीम इन आहे. चलो, इन दिस प्रोसेस देर इज नो एक्सपान्शन. दॅट मीन्स नायदर एक्सपान्शन नॉर कॉम्प्रेशन. इथं एक्सपान्शन पण झालं नाही आणि कॉम्प्रेशन पण झालं नाही. डब्ल्यू पॉझिटिव्ह पण नाही आणि डब्ल्यू निगेटिव्ह नाही. डब्ल्यू ची व्हॅल्यू काय? 0 आहे. समजलं? तर इथं एन्थाल्पी याच्याबरोबर रिलेशनशिप बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू, कंडिशन्स फॉर डेल्टा एच अँड डेल्टा यू, वर्क डन इन केमिकल रिएक्शन, हे जवळजवळ 3 ते 4 पॉईंट कव्हर झालेले आहेत. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे एन्थाल्पी चेंजेस इन फिजिकल प्रोसेस. थर्मोडायनॅमिक्स मध्ये आपल्याला ज्या फिजिकल प्रोसेस बघायचे आहेत त्या फिजिकल प्रोसेस कोणकोणत्या आहेत? त्याच्यामध्ये फर्स्ट आहे फ्युजन. कोणते आहे? फ्युजन. सेकंड आहे फ्रीजिंग. सेकंड कोणते आहे? फ्रीजिंग. थर्ड आहे वेपोरायझेशन. थर्ड कोणते आहे? वेपोरायझेशन. नेक्स्ट वन आहे कंडेन्सेशन. आणि लास्ट वन आहे सब्लिमेशन. लास्ट कोणते? सब्लिमेशन. 5 फिजिकल प्रोसेस बघायचे आहेत. पहिले कोणते आहे? फ्युजन. सेकंड फ्रीजिंग. थर्ड वेपोरायझेशन. फोर्थ कंडेन्सेशन अँड लास्ट वन सब्लिमेशन. ओके, फर्स्ट फ्युजन. फ्युजन कशाला म्हणायचं? व्हॉट इज फ्युजन? सिंपल, सॉलिड इज कन्व्हर्टेड इनटू लिक्विड. व्हॉट इज फ्युजन? सॉलिड इज कन्व्हर्टेड इनटू लिक्विड. फ्रीजिंग, liquid is converted into solid. What is freezing? Liquid is converted into solid. Vaporization, liquid is converted into gas. What is vaporization? Liquid is converted into gas. What is condensation? Vapor is converted into liquid किंवा gas is converted into liquid. This is called as condensation. And last one, sublimation. What is sublimation? Solid is directly converted into gas. Okay, solid is converted into gas. This is called as sublimation. म्हणजे अशा 5 टाइपच्या प्रोसेस बघायचे: फ्युजन, फ्रीजिंग, वेपोरायझेशन, कंडेन्सेशन आणि सब्लिमेशन. ओके, या फिजिकल प्रोसेस आहेत. आणि या फिजिकल प्रोसेस मध्ये जो काय एनर्जी चेंज होणार आहे, एनर्जी बाहेर टाकली जाईल किंवा एनर्जी ऍब्सॉर्ब केली जाईल, त्याला म्हटलं जातं एन्थाल्पी चेंज इन फिजिकल प्रोसेस किंवा यालाच एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन असंही म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन. व्हॉट इज एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन? फेज ट्रान्झिशन मीन्स ट्रान्झिशन ऑफ वन फेज इनटू द अनदर फेज. एका फेजमधून सबस्टन्सचं एका फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये ट्रान्झिशन होत असताना जो काही एनर्जी चेंज होणार आहे, जो काही एन्थाल्पी चेंज होणार आहे, त्याला काय म्हटलं जातं? एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन. आणि एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन मध्ये आपल्याला 5 पॉईंट बघायचे आहेत. त्यापैकी पहिला आहे एन्थाल्पी ऑफ फ्युजन, एन्थाल्पी ऑफ फ्रीजिंग, एन्थाल्पी ऑफ वेपोरायझेशन, एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन आणि लास्ट वन एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. तर इथं अतिशय महत्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवायची. कोणती? एन्थाल्पी ऑफ फ्युजन च्या एक्झॅक्टली अपोजिट एन्थाल्पी ऑफ फ्रीजिंग असतो.
फ्युजनची प्रोसेस काय, सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विड. फ्रीजिंगची प्रोसेस काय, लिक्विडचं कन्व्हर्जन सॉलिड. लक्षात आलं. त्याप्रमाणेच एन्थाल्पी ऑफ फ्युजनच्या एक्झॅक्टली अपोजिट प्रोसेस कोणती असते, एन्थाल्पी ऑफ फ्रीजिंग असते. नेक्स्ट, एन्थाल्पी ऑफ वेपोरायझेशन आणि एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन. वेपोरायझेशन म्हणजे काय, लिक्विडचं कन्व्हर्जन गॅस. कंडेन्सेशन म्हणजे काय, गॅसचं कन्व्हर्जन लिक्विड. दोन्ही प्रोसेस एकमेकांना कशा आहेत, एक्झॅक्टली अपोजिट आहे, रिव्हर्स आहे. जे जो काही एन्थाल्पी ऑफ वेपोरायझेशन असेल त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट व्हॅल्यू, अपोजिट म्हणजे निगेटिव्ह साइन व्हॅल्यू कोणाची असेल, एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशनची असेल. आणि सब्लिमेशन काय, सब्लिमेशन म्हणजे सॉलिडचं कन्व्हर्जन गॅस, सॉलिडचं लिक्विड, लिक्विडचं गॅस. एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन हा एन्थाल्पी ऑफ फ्युजन आणि एन्थाल्पी ऑफ वेपोरायझेशन, एन्थाल्पी ऑफ फ्युजन आणि एन्थाल्पी ऑफ वेपोरायझेशनची सम असते. समजलं. सब्लिमेशन म्हणजे काय, इट इज द सम ऑफ फ्युजन अँड वेपोरायझेशन. ओके. तर याप्रमाणे आपल्याला या 5 प्रोसेस बघायच्या आहेत. कोणत्या, एन्थाल्पी चेंज इन फिजिकल प्रोसेस किंवा यालाच आपण म्हणतोय एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन. यातला पहिला आहे एन्थाल्पी ऑफ फ्युजन. फर्स्ट आपण व्हॉट इज मीन बाय फ्युजन. फ्युजन कशाला म्हणायचं, कशाला म्हणायचं फ्युजन, लिक्विड इज कन्व्हर्टेड इनटू सॉलिड इज कन्व्हर्टेड इनटू लिक्विड. पण सॉलिड इज कन्व्हर्टेड इनटू लिक्विड एवढं म्हटलं म्हणजे फ्युजन होत नाही. तर काय बा, फर्स्ट आपण फ्युजन कशाला म्हणायचं, काय डेफिनेशन फ्युजनची, 1 मोल ऑफ सॉलिड सबस्टन्स. काय म्हणतो मी, 1 मोल ऑफ सॉलिड सबस्टन्स इज कन्व्हर्टेड इनटू लिक्विड. 1 mole of solid substance is converted into liquid is called as fusion. ही जी काय प्रोसेस आहे, कोणती प्रोसेस, 1 मोल सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये होते, या प्रोसेसला काय म्हटलं जातं, फ्युजन म्हटलं जातं. मग या प्रोसेसमध्ये काहीतरी एनर्जी चेंज होईल ना. फॉर एक्झाम्पल हा सॉलिड वॉटर आहे, म्हणजे आयस आहे, हा सॉलिड वॉटर किती आहे, 1 मोल आहे. हा सॉलिड वॉटर लिक्विड वॉटर मध्ये कन्वर्ट होते. ओके. सॉलिड वॉटरचं कन्व्हर्जन लिक्विड वॉटर मध्ये होते कधी, ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशरला. कधी होते, ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. आणि डेफिनेशन कशी आहे बा, व्हॉट इज एन्थाल्पी ऑफ फ्युजन. एन्थाल्पी ऑफ फ्युजनची डेफिनेशन काय, एन्थाल्पी चेंज अकंपनाइज, दॅट मीन्स एन्थाल्पी चेंज कोणता, आयदर गेन ऑर लॉस. हीट ऍब्सॉर्ब केली किंवा हीट रिलीज केली, याला म्हणतो आपण एन्थाल्पी चेंज अकंपनाइज. एन्थाल्पी चेंज अकंपनाइज द प्रोसेस इन विच, एन्थाल्पी चेंज अकंपनाइज द प्रोसेस इन विच 1 मोल ऑफ सॉलिड इज कन्व्हर्टेड इनटू लिक्विड. समजलं. 1 मोल ऑफ सॉलिड इज कन्व्हर्टेड इनटू लिक्विड ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. टेम्परेचर आणि प्रेशर कसं आहे, कॉन्स्टंट आहे. समजलं. 1 mole of solid is converted into liquid at constant temperature and pressure. Enthalpy change accompanies in this process. This is called as enthalpy of fusion. Okay. The सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये होत असताना टेम्परेचर तर कॉन्स्टंट आहे, त्यामुळे म्हणजे टेम्परेचर वाढत नाही किंवा कमी होत नाही, पण सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये झालं पाहिजे. मग कॉन्स्टंट टेम्परेचरला जर सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये होत असेल तर हा आयस काय करेल, ऍटमॉस्फिअर मधली हीट ऍब्सॉर्ब करेल. ऍटमॉस्फिअर मधली हीट काय करेल, ऍब्सॉर्ब करेल आणि आयसचं कन्व्हर्जन लिक्विड वॉटर मध्ये होईल. म्हणजेच या प्रोसेसमध्ये आयसनं हीट काय केली, ऍब्सॉर्ब केली. आयसनं हीट काय केली, ऍब्सॉर्ब केली. जर हीट ऍब्सॉर्ब केली जात असेल तर रिएक्शन कोणती झाली, एंडोथर्मिक. हीट ऍब्सॉर्ब केली जात असेल तर रिएक्शन कोणती झाली, एंडोथर्मिक. आणि एंडोथर्मिक रिएक्शनसाठी डेल्टा एच कसा असतो, पॉझिटिव्ह असतो. एंडोथर्मिक रिएक्शनसाठी डेल्टा एच कसा असतो, पॉझिटिव्ह. म्हणजेच आईसचं कन्व्हर्जन लिक्विड वॉटरमध्ये होत असताना आईसने हीट ऍब्सॉर्ब केली, म्हणजेच जो एन्थाल्पी चेंज मिळाला तो एन्थाल्पी चेंज कसा मिळाला, पॉझिटिव्ह मिळाला. म्हणजेच एन्थाल्पी ऑफ फ्युजन हा कसा असेल, पॉझिटिव्ह असेल. लक्षात आलं. एन्थाल्पी ऑफ फ्युजनची डेफिनेशन समजली. काय डेफिनेशन, एन्थाल्पी चेंज अकंपनाइज द प्रोसेस इन विच
1 mole of solid is converted into liquid at constant temperature and pressure. This is called as enthalpy of fusion. Enthalpy of fusion is denoted by delta H fusion. Enthalpy delta H and process कोणती fusionची. That means enthalpy of fusion is denoted by delta H fusion. Okay? आणि त्यासाठी एक्झाम्पल काय? H2O solid is in equilibrium with H2O liquid. For this process, delta H fusion is equal to plus 6.01 kilojoule per mole. एका मोल साठी या प्रोसेसला जो एंथॅल्पी चेंज झाला, जी काही हीट ऍब्सॉर्ब केली ती किती आहे? 6.01 किलोजूल आहे. म्हणून या प्रोसेसचा जो एंथॅल्पी ऑफ फ्युजन असेल तो किती असेल? 6.01 किलोजूल पर मोल. पहिली डेफिनेशन समजली कोणती? एंथॅल्पी ऑफ फ्युजन. देन नेक्स्ट पुढची डेफिनेशन आहे एंथॅल्पी ऑफ फ्रीजिंग. म्हणजे 2 नंबरची प्रोसेस बघायची. कोणती? फ्रीजिंग. तर फ्रीजिंग पाहिलंय आपण. फ्रीजिंग कशाला म्हणायचं? लिक्विड इज कन्व्हर्टेड इनटू सॉलिड. लिक्विड इज कन्व्हर्टेड इनटू सॉलिड म्हणजे फ्रीजिंग झाला का? नाही. तर ऍक्च्युअल प्रोसेस काय? 1 मोल ऑफ लिक्विड इज कन्व्हर्टेड इनटू सॉलिड. 1 मोल ऑफ लिक्विड इज कन्व्हर्टेड इनटू सॉलिड बट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट डेफिनेशन मध्ये नाही लिहिला, डेफिनेशनला मार्क मिळणार नाही. कॉन्स्टंट टेम्परेचर आणि प्रेशर अतिशय महत्वाचे. समजलं? फ्रीजिंग कशाला म्हणायचं? 1 मोल ऑफ लिक्विड इज कन्व्हर्टेड इनटू सॉलिड ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. लिक्विडचं कन्व्हर्जन सॉलिड मध्ये होते, लिक्विड वॉटरचं कन्व्हर्जन आईस मध्ये होते. काय केले जाईल? हीट ऍब्सॉर्ब केली जाईल का हीट बाहेर टाकली जाईल? हीट बाहेर टाकली जाईल, हीट रिलीज केली जाईल. आणि ज्यावेळेस हीट रिलीज केली जाते त्यावेळेस डेल्टा एच कसा असतो? निगेटिव्ह असतो. व्हॅल्यू तेवढीच आहे, फक्त साइन काय होईल? चेंज होईल. समजलं? येस. एंथॅल्पी ऑफ फ्रीजिंग कशाला म्हणायचं? वर्डिंग लक्षात घ्या. एंथॅल्पी चेंज accompanies the process in which 1 mole of liquid is converted into solid. 1 mole of liquid is converted into solid. किंवा 1 mole of liquid is in equilibrium with its solid. Okay. At constant temperature and pressure. काय definition? Enthalpy change accompanies the process in which 1 mole of liquid is converted into solid at constant temperature and pressure. This is called as enthalpy of freezing. Enthalpy of freezing is denoted by delta H freezing. And for this process, that means freezing of water, enthalpy of freezing of water, that is equal to minus 6.01 kilojoule. Minus 6.01 kilojoule per mole. लक्षात आलं? तर याप्रमाणे 2 टर्म झाल्या. कोणकोणत्या? फ्युजन अँड फ्रीजिंग. फ्युजन, solid is converted into liquid at constant temperature and pressure. How many? 1 mole. What is freezing? Liquid is converted into solid. 1 mole of liquid is converted into solid at constant temperature and pressure. This is called as freezing. Okay? आणि या प्रोसेस मध्ये जो काही एंथॅल्पी चेंज होईल तो काय असेल? एंथॅल्पी ऑफ आयदर फ्युजन ऑर फ्रीजिंग. ओके. द नेक्स्ट पुढची टर्म आहे एंथॅल्पी ऑफ वेपोरायझेशन. वेपोरायझेशन कशाला म्हणायचं? व्हॉट इज वेपोरायझेशन? काय वेपोरायझेशन? वेपोरायझेशन इज द लिक्विड इज कन्वर्टेड इनटू व्हॉट? लिक्विड इज कन्वर्टेड इनटू गॅस. Enthalpy of vaporization. Enthalpy of vaporization. First equation है H2O liquid is in equilibrium with H2O gas. Again पुन्हा तेच लिहितोय मी. H2O liquid is in equilibrium with
H2O gas, H2O liquid is in equilibrium with H2O gas. ही जी प्रोसेस आहे हे कधी घडते, H साठी डेल्टा H लिहिला, डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा H वेपोरायझेशन, डेल्टा H वेपोरायझेशन VAP, डेल्टा H वेपोरायझेशन. इथे कसं डेल्टा H वेपोरायझेशन, डेल्टा H वेपोरायझेशन. तर मी या इक्वेशन साठी डेल्टा H वेपोरायझेशन लिहिला 45.07 किलोजूल. किती लिहिलाय, पहिल्या इक्वेशन साठी 45.07, दुसरा साठी लिहिलाय 44 किलोजूल आणि तिसरा साठी लिहिलाय 40.7 किलोजूल. बा पहिले इक्वेशन काय, H2O लिक्विड इज कन्वर्टेड इनटू H2O गॅस, डेल्टा H वेपोरायझेशन किती आहे 45.07 किलोजूल. किती आहे 45.07 किलोजूल. दुसरा साठी किती आहे 44 किलोजूल आणि तिसरा साठी किती आहे 40.7 किलोजूल. तर टर्म एकच आहे एंथॅल्पी ऑफ वेपोरायझेशन, व्हॅल्यू वेगवेगळे कशा काय, तर इथं मेन पॉइंट आहे टेम्परेचर. कोणता पॉइंट आहे, टेम्परेचर. ही व्हॅल्यू आहे ऍट 0 डिग्री सेल्सिअस. ही व्हॅल्यू कधी आहे ऍट 0 डिग्री सेल्सिअस. ही व्हॅल्यू आहे ऍट 25 डिग्री सेल्सिअस आणि ही व्हॅल्यू आहे ऍट 100 डिग्री सेल्सिअस. ओके. तर डेफिनेशन काय, एंथॅल्पी ऑफ वेपोरायझेशन काय डेफिनेशन, ऍज इट इज स्टेटमेंट, enthalpy change accompanies the process in which one mole of liquid is converted into gas. Enthalpy change accompanies the process in which 1 mole of liquid is converted into gas at constant temperature and pressure. This is called as enthalpy of वेपोरायझेशन. नेक्स्ट झालं, तर टेम्परेचर जर 0 ला कॉन्स्टंट ठेवलं, आणि लिक्विडचं कन्व्हर्जन जर गॅसमध्ये व्हायचं असेल तर या रिएक्शनला किती हीट ऍब्सॉर्ब करावी लागेल, कारण टेम्परेचर कितीला कॉन्स्टंट आहे 0 ला. 0 टेम्परेचर असून सुद्धा लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये झालं पाहिजे. 0 टेम्परेचरला लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये झालं पाहिजे. म्हणजे काय करायला लागेल, रिएक्शनला मॅक्सिमम हीट ऍब्सॉर्ब करावे लागेल, कारण टेम्परेचर कमी आहे. कमी टेम्परेचरला जर लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये करायचं असेल तर रिएक्शनला काय केली पाहिजे, मॅक्सिमम हीट ऍब्सॉर्ब केली पाहिजे. येस, या प्रोसेससाठी 0 डिग्री सेल्सिअसला जो एंथॅल्पी ऑफ वेपोरायझेशन आहे तो किती आहे 45.07 किलोजूल पर मोल आहे. 45.07 किलोजूल पर मोल आहे. ओके. टेम्परेचर वाढवलं, रिएक्शन 30 आहे, फक्त 0च्या ऐवजी टेम्परेचर काय केलं 25, जे ऑलरेडी टेम्परेचर कसं आहे जास्त आहे. आता जर लिक्विडला गॅसमध्ये कन्व्हर्ट व्हायचं असेल तर हीट किती ऍब्सॉर्ब करायला लागेल, पहिल्या इतकी करायला लागेल का पहिल्यापेक्षा कमी करायला लागेल. का, कारण टेम्परेचर वाढवलेलं आहे. टेम्परेचर 25 ला कॉन्स्टंट आहे. 25 डिग्रीला टेम्परेचर कॉन्स्टंट असताना या रिएक्शनला हीट ऍब्सॉर्ब करायचे आहे. कशासाठी, लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये करण्यासाठी. मला या दोन रिएक्शन पाहिल्या, एक रिएक्शन 0 डिग्रीला आहे, एक रिएक्शन 25 डिग्रीला आहे. कोणत्या रिएक्शनला लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये करण्यासाठी मॅक्झिमम हीट ऍब्सॉर्ब केली पाहिजे, कोणत्याला केली पाहिजे, या पहिल्या रिएक्शनला, कारण टेम्परेचर किती आहे 0 ला. 0 डिग्रीला जर लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये करायचं असेल तर मॅक्झिमम हीट ऍब्सॉर्ब केली पाहिजे. म्हणून 0 डिग्री सेल्सिअसला
एन्थाल्पी ऑफ वेपोरायझेशनची व्हॅल्यू किती आहे 45.07 किलो जूल आहे. हीच व्हॅल्यू 25 डिग्रीला किती आहे 44 किलो जूल आहे. आणि हीच रिएक्शन जर 100 डिग्रीला घडत असेल 100 डिग्री सेल्सिअसला तर टेम्परेचर ऑलरेडी कसं आहे जास्त आहे. ओके, मग हीट ऍब्सॉर्ब करायला लागेल का जास्त नाही, हीट काय करायला लागेल कमी ऍब्सॉर्ब करायला लागेल. म्हणजेच हीच रिएक्शन जर 100 डिग्रीला घडली तर एन्थाल्पी ऑफ वेपोरायझेशनची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे 40.7 किलो जूल आहे. समजलं. तर वेपोरायझेशनसाठी या तिन्ही व्हॅल्यू लिहून घ्यायचे. कोणत्या? एन्थाल्पी ऑफ वेपोरायझेशन ऑफ वॉटर ऍट 0 डिग्री सेल्सिअस 45.07 किलो जूल, at 25 degree Celsius 44 kilojoule, and at 100 degree Celsius 40.7 kilojoule. Okay, this is the enthalpy of vaporization. हा काय झाला enthalpy of vaporization. पुढची टर्म कोणती आहे enthalpy of condensation. पुढची टर्म कोणती आहे enthalpy of condensation. तर याच तीन रिएक्शन साठी enthalpy of condensation सांगायचं आहे. वेपोरायझेशनचे एक्झॅक्टली काय असतो रिव्हर्स असतो कंडेन्सेशन. मग एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन साठी डेफिनेशन कशी होईल एन्थाल्पी चेंज accompanies the process in which enthalpy change accompanies the process in which 1 mole of liquid is converted into 1 mole of vapor gas is converted into liquid. एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन साठी डेफिनेशन काय होईल एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन. Enthalpy of condensation काय डेफिनेशन होईल enthalpy change accompanies the process in which 1 mole of gas is converted into liquid but when at constant temperature and pressure. समजलं. मग इथं काय करायचं आहे गॅस, इथं काय करा लिक्विड, इथं गॅस, इथं लिक्विड, इथं गॅस, इथं लिक्विड. ओके, हा काय होईल डेल्टा एच कंडेन्सेशन, डेल्टा एच कंडेन्सेशन, डेल्टा एच कंडेन्सेशन. ओके, कंडेन्सेशन मध्ये काय झालं गॅसचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये झालं, गॅसचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये झालं. हीट ऍब्सॉर्ब केली का बाहेर टाकली, हीट ऍब्सॉर्ब केली का बाहेर टाकली, हीट आता बाहेर टाकली जाणार आहे कारण गॅस मधून कुठे जायचंय लिक्विड स्टेट मध्ये जायचंय. मग जर हीट बाहेर टाकली जात असेल तर डेल्टा एच व्हॅल्यू कशी असेल निगेटिव्ह, डेल्टा एच निगेटिव्ह, डेल्टा एच निगेटिव्ह. दॅट मीन्स एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन कशाला म्हणायचं आहे एन्थाल्पी चेंज accompanies the process in which process enthalpy change accompanies the process in which 1 mole of gas is converted into liquid but when at constant temperature and pressure, at constant temperature and pressure. This is called as enthalpy of condensation. Enthalpy of condensation of water at 0 degree Celsius is minus 45.07 kilojoule. Enthalpy of condensation of water at 25 degree Celsius is minus 44 kilojoule. And last one, enthalpy of condensation of water at 100 degree Celsius is minus 40.7 kilojoule. समजलं. चार टर्म क्लिअर झाल्या. पहिली एन्थाल्पी ऑफ फ्युजन, सेकंड एन्थाल्पी ऑफ फ्रीजिंग, थर्ड एन्थाल्पी ऑफ वेपोरायझेशन, फोर्थ एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन. फेज ट्रान्झिशन मधली लास्ट पॉइंट आहे किंवा लास्ट एन्थाल्पी चेंज आहे एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. लास्ट पॉइंट कोणता आहे एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. तर एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन कशाला म्हणायचं. व्हॉट इज सब्लिमेशन, what is sublimation? Sublimation is the what process of conversion of solid into gas. What is enthalpy of sublimation or what is sublimation? This is enthalpy of sublimation.
What is sublimation? What is sublimation? Solid is converted into gas without going into the liquid state. Okay. But how many substance? 1 mole. At which process? At constant temperature and pressure. What is sublimation? 1 mole of solid, H2O solid, is converted into H2O gas. This process is sublimation. But when? At constant temperature and pressure. Denoted by delta H, sublimation. What is delta H? Enthalpy change, sublimation. Okay. Sublimation म्हणजे काय? 1 mole of solid is converted into gas at constant temperature and pressure. This is called as sublimation. But what is meant by enthalpy of sublimation? Enthalpy change accompanies the process in which 1 mole of solid is converted into gas at constant temperature and pressure. This is called as enthalpy of sublimation. Enthalpy of sublimation is denoted by delta H, sublimation. And sublimation, enthalpy of sublimation of water is equal to that 51.08 kilojoule per mole. Enthalpy of sublimation of water किती आहे? 51.08 किलोजूल पर मोल. पॉझिटिव्ह आहे. का पॉझिटिव्ह? कारण सॉलिडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये होते. सॉलिड आईसचं कन्व्हर्जन, सॉलिड वॉटरचं कन्व्हर्जन जर वॉटर वेपर मध्ये व्हायचं असेल तर हीट काय केली पाहिजे? ऍब्सॉर्ब केली पाहिजे. कधी? ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. कसं झालं? Enthalpy of sublimation. Enthalpy change accompanies the process in which 1 mole of solid is converted into gas at constant temperature and pressure. Denoted by delta H, sublimation. हा कसा असतो? पॉझिटिव्ह. ओके. इथं एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. डेल्टा H sublimation. डेल्टा H sublimation is equal to काय असतो? डेल्टा H fusion plus डेल्टा H vaporization. Delta H sublimation is equal to delta H fusion plus delta H vaporization. ओके. जर वॉटरच्या व्हॅल्यू पाहिलं आपण, वॉटरचा डेल्टा H फ्युजन किती आहे? 6.01 किलोजूल. वॉटरचा डेल्टा H फ्युजन किती आहे? 6.01 किलोजूल. कधी? 0 डिग्री सेल्सिअसला, फ्रीजिंग 0 ला होता. प्लस डेल्टा H वेपोरायझेशन, वॉटरचा डेल्टा H वेपोरायझेशन 0 डिग्रीचा किती आहे? 45.07 किलोजूल. 0 डिग्रीचा डेल्टा H वेपोरायझेशन किती आहे वॉटरचा? 45.07 किलोजूल. या दोघांची जर बेरीज केली तर काय मिळेल? इथे मिळेल 0701.08, 5 आणि 6 11, 4 आणि 1 5, 51.08 kilojule per mole. Okay, that means enthalpy of sublimation of water हा किती मिळाला? 51.08 kilojule per mole. 51.08 kilojule per mole. That means enthalpy of sublimation is the sum of enthalpy of fusion and that of vaporization. Okay, enthalpy of sublimation is the sum of enthalpy of fusion and that of vaporization. Clear झालं? कोणता पॉइंट? एंथॅल्पी ऑफ सबलिमेशन. इथं एंथॅल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन हा पॉइंट क्लिअर होतो की ज्याच्यामध्ये आपण कोणकोणते पाहिले? फर्स्ट एंथॅल्पी ऑफ फ्युजन, सेकंड एंथॅल्पी ऑफ फ्रीजिंग, थर्ड एंथॅल्पी ऑफ वेपोरायझेशन, एंथॅल्पी ऑफ कंडेन्सेशन आणि लास्ट वन एंथॅल्पी ऑफ सबलिमेशन.